नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त CM24 लाईव्ह न्यूजकडून लक्ष शुभेच्छा। आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरी तालुका मुखेड जिल्हा नांदेड संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिडको नवीन नांदेड या ठिकाणी आहोत। या ठिकाणी सकाळपासून ध्वजारोहण, प्रभात फेरी आणि त्यानंतर या शाळेमध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम म्हणजे वार्षिक स्नेह संमेलन देखील या ठिकाणी आयोजित केलं होतं। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे साहेबराव देवरे सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर नमस्कार। सर, आज प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतवासियांना काय संदेश देणार आहात? प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण भारत वर्षभर हा दिवस अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे। म्हणजे सगळ्यात प्रथम मी संपूर्ण भारतवासियांना म्हणजे भारतातील 140 कोटी जनतेला या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर या वर्षी आपण 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने आपण शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करत होतो किंवा आहोत। आणि यासाठी सकाळी 7 वाजता सर्व शिक्षक आणि विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये प्रांगणामध्ये आले। सर्व शिक्षकांना नेमून दिलेले सर्व कामं ते शिक्षक त्या पद्धतीने करत होते आणि शेवटी 7:50 जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी तालुका मुखेड जिल्हा नांदेड या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या हस्ते आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। त्यानंतर त्या ठिकाणी ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीतानंतर त्या ठिकाणी राज्यगीत झालं। राज्यगीत झाल्यानंतर संविधानाचं वाचन झालं। संविधानाचं वाचन झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिज्ञा झाली। व्यसन मुक्तीची म्हणजे तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली आणि हे सर्व काम संपल्यानंतर पुनश्च एकदा या शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीत अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने जे विद्यार्थी वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी गोल्ड मेडल सुद्धा हासिल केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी स्वागत गीत आणि देशभक्तीपर गीत सादर केले। त्यानंतर त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते त्या ठिकाणी यांचं भाषण झालं। प्रथमतः त्या ठिकाणी या शाळेचे प्राचार्य म्हणून मी साहेबराव देवरे मी सुद्धा स्वतः सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि सर्व आमच्या शिक्षकांना त्या ठिकाणी यथोचित प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो याविषयीचं सविस्तर मार्गदर्शन केलं। आणि त्याचबरोबर या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य असं होतं की या वर्षी आपल्या देशामध्ये म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी जे संविधान लागू करण्यात आलं आणि तेव्हापासून प्रजेचं राज्य म्हणजे जनतेला अधिकार आणि त्यांचे हक्क आणि त्यांचं कर्तव्य त्यांच्या जबाबदाऱ्या प्राप्त झाल्या। ते जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान त्या दिवशी लागू केलं आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत जवळजवळ 75 वर्ष पूर्ण झाले आणि 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आज आपल्या संपूर्ण देशामध्ये आणि आपल्या भारत सरकारच्या परिपत्रकानुसार आणि महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार आपण यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष म्हणून या ठिकाणी साजरे करत आहोत। आणि त्यासाठी आम्ही हे वर्ष संविधानाचं अमृत महोत्सव वर्ष म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या झाकी वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी आयोजित केल्या। त्यामध्ये संविधानावर आधारित प्रामुख्याने ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही झाकी आयोजित केले। त्याचबरोबर वेगवेगळे संत आणि छत्रपती शिवाजी महाराज वगैरे असे सर्वांची एक झाकी दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये आयोजित केली। त्याचबरोबर वृक्षदिंडी, त्यानंतर वारकरी, लेझिम पथक, टिपरी पथक, डंबल्स पथक हे सगळे वेगवेगळ्या गुणदर्शक अशी त्या ठिकाणी आम्ही प्रभात फेरी काढली। आणि मला वाटतं की शिडको हडको मध्ये जवळजवळ 1 किलोमीटर लांबीची
त्या ठिकाणी वेगवेगळे बँड पथक आयोजित करून त्यांच्या साह्याने ढोल तासे वगैरे सगळे आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला। आणि हे सगळं करत असताना आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव जाधव साहेब, उपाध्यक्ष तथा उपमुख्याध्यापक आदरणीय रवी जाधव साहेब यांचं मार्गदर्शन असल्याशिवाय आम्ही हे सर्व करू शकत नाही। पण त्याचबरोबर माझ्या मार्गदर्शनाखाली माझी जी टीम या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर काम करते त्या ठिकाणी अतिशय सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आणि सकाळी 7 वाजेपासून नव्हे तर गेल्या 8 ते 10 दिवसापासून माझे सर्व सहकारी शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी जीवाचं रान करून या ठिकाणी काम करत होते। आणि त्याचं फलित म्हणून त्या ठिकाणी आज एक उत्कृष्ट प्रभात फेरी त्या ठिकाणी पार पडली। आणि प्रभात फेरी पार पडल्यानंतर सर्व विद्यार्थी या शाळेच्या प्रांगणामध्ये आले। त्या ठिकाणी त्यांना खाऊ वाटप करण्यात आलं आणि खाऊ वाटप करून झाल्यानंतर उर्वरित विद्यार्थी घरी गेले आणि बाकीचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आमच्या सांस्कृतिक विभागामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आमचे कार्यक्रम होतात त्या हॉलमध्ये त्यांना बसवण्यात आले। त्या ठिकाणी पूर्वीपासूनच तयारी केलेली होते आणि आमच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख त्या ठिकाणी आमच्या देगावकर मॅडम असतील, आमचे कंकरे सर असतील, आमचे NP जाधव सर असतील, आमचे पर्यवेक्षक पाटील सर असतील, त्या ठिकाणी आमचे पावडे सर असतील, आमचे चंदन शिवे सर असतील, गणेश जाधव सर असतील, बिरगे सर असतील, कंकरे सर असतील, कोरडे सर असतील, पल्लेवाड मॅडम असतील, भाले मॅडम असतील, त्याचबरोबर जोगदंड सर असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी सगळे आमचे शिक्षक, सर्वांचं नाव घेणं शक्य होणार नाही, त्या ठिकाणी आमचे ST मोरे सर आहेत, त्यानंतर आमचे गजानन सुरेवाड आहेत, नामदेव कोनापुरे आहेत, शंकर कापशे आहेत, बाबूराव शिंगणवाड आहेत, या सगळ्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून हा कार्यक्रम यथोचितरित्या पार पाडला। आणि याचं आयोजन करण्यात आलं आणि तळघरामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून बंद झालेला सांस्कृतिक कार्यक्रमाला पुन्हा प्रज्वलित करण्यात आला। आणि यापासून या कार्यक्रमामध्ये आम्हा सर्वांना एवढी प्रेरणा मिळाली की आम्ही यापुढे सुद्धा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गुणदर्शनासाठी आणि त्यांचं कौशल्य जे आहे त्यांचा, कारण शिक्षणाची व्याख्याच अशी आहे, शिक्षण म्हणजे फक्त शिकवणे नव्हे तर त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं, सर्वांगीण विकास करणं म्हणजे त्याच्या अंगी असलेल्या सर्व सुप्त गुणांना त्या ठिकाणी वाव देणं। त्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आयोजित करण्यात आलं, खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप डान्स, वैयक्तिक डान्स, कपल डान्स असे वेगवेगळे डान्स त्या ठिकाणी आयोजित करून शिडको हडकोतील पालकांचं लक्ष वेधित करून घेतलं। आणि एकंदरीतच या सर्व कार्यक्रमामुळे मला वाटतं सकाळपासून आतापर्यंत जवळजवळ 4:15 वाजले, आतापर्यंत कार्यक्रम चालू होते आणि ते कार्यक्रम संपल्यानंतरच मी या ठिकाणी आपणा समोर या ठिकाणी मुलाखत देत आहे। सकाळपासून आपण जवळजवळ सर्व कार्यक्रम आपण या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवत आहात, त्याबद्दल मला वाटतं पुनश्च एकदा आपल्या न्यूज चॅनलचं माझ्या सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि शिडको हडको परिसरातील सर्व पालक आणि सर्व विद्यार्थ्यांचे पुनश्च एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। या ठिकाणी अशा प्रकारे दिवसभर या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिडको नवीन नांदेड या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड। धन्यवाद।